आंबोली घाटात तरुणीचा मृतदेह दरीत कुजलेल्या स्थितीत रविवारी आढळून आला। हा मृतदेह सुमारे 20 दिवसांपूर्वीचा असल्याची शक्यता असून याबाबत घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे। मृतदेह कुजलेल्या स्थितीत असला तरी तरुणीच्या पेहराव्यावरून ती चांगल्या घरची असल्याची शक्यता आहे। आंबोली घाटात 3 मार्चला दरड कोसळलेल्या ठिकाणी वाळूचा ट्रक पडून ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता। रविवारी त्याच ठिकाणी एका युवतीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला। 3 महिन्यापूर्वी पडलेल्या ट्रकचं इंजिन काढण्यासाठी रविवारी क्रेन बोलावण्यात आली होती। संबंधित क्रेनचे कामगार दरीत उतरून काम करत असताना हा प्रकार उघडकीला आला। क्रेन चालकानं आंबोली पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर सहाय्य पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत, हवालदार प्रकाश कदम, गुरुदास तेली यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह वर आणण्यास सूचना केली। यावेळी घटनास्थळी पोलीस गजानन देसाई खाली उतरले, तसंच आंबोलीतल्या युवकांनी मृतदेह वर आणण्यास मदत केली। सुमारे 20 दिवसांपूर्वी घातपात करून युवतीचा मृतदेह घाटात टाकला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे। हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असला तरी युवती चांगल्या घरची असल्याचा अंदाज आहे। यावरून घातपाताची शक्यता असल्यानं बेळगाव किंवा कोल्हापूर येथील ती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणाची कसून चौकशी होण्याची मागणी होत आहे। सच्चिदानंद राऊळ, कोकण नाऊ, आंबोली।